श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्गुरु योगीराज गुरु महाराज की जय। सद्गुरु योगीराज महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। तया स्वांतःकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरिण। सहावा अध्याय जो अभ्यास योग नावाने विख्यात आहे त्या अध्यायावरची माऊलींची टीका झाली। या सहाव्या अध्यायामध्ये 7वा श्लोक अत्यंत महत्त्वाचा म्हणून येतो। त्या भगवंत सांगतात जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानः। या श्लोकाच्या पूर्वार्धावर माऊलींची टीका झाली। माऊली सांगतात तया स्वांतःकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरिण। प्रसंग असा आहे की पार्थ म्हणजे अर्जुन हा युद्ध प्रसंगाने संभ्रमित झालेला आणि त्याला समजवण्याचं भगवंतांचं काम चाललं। प्रश्न असा पडतो की भगवंत जसे नारायणाचा अवतार साक्षात नारायण तसा हा अर्जुन किंवा पार्थ हा देखील नरांचा अवतार। नर नारायण मुनी हेच पार्थ आणि भगवंत या रूपाने प्रकटले होते। जसं परिपूर्ण ज्ञान भगवंतांपाशी होतं तसंच परिपूर्ण ज्ञान त्या नरांपाशी म्हणजे पार्थांजवळ असायला हवं। मग पार्थाला त्या ज्ञानाचं विस्मरण का झालं आणि भगवंतांना ते परत स्मरण करून देण्याची आवश्यकता का असा मोठा प्रश्न। महात्मे असं सांगतात की भगवंतांची कुठलीही कृती कुठलाही संकल्प हा विनाकारण नसतो। त्या एका गोष्टीमध्ये भगवंत अनेक गोष्टी करत असतात। जेव्हा हा भगवद्गीतेचा प्रसंग सुरू आहे त्यावेळेला द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाची ती सुरुवात होण्याची लक्षणं त्यावेळेला दिसत होती। त्यावेळेला परिस्थिती अशी होती की लोपलेले ज्ञानाचे खरं जे ज्ञान होतं ते ज्ञान लोप पावलं। केवळ शब्दज्ञानावरच लोकांचा भर राहिलेला आणि मूळ आत्मज्ञानाचा जो गाभा आहे प्रत्यक्ष अनुभूतीचा जो भाग आहे तो भाग विस्मृतीत गेला। भगवंतांनी स्वतः 4थ्या अध्यायामध्ये ही परंपरा सांगितली की जो राजयोग जो महायोग जो पंथराज मी सांगतो तो म्हणाले सूर्यापासून आलेली परंपरा ईश्वाकून पर्यंत आणि पुढे अनेक राजर्षी त्या योगामध्ये झाले जाणते पण सांप्रत तो योग कोणी जाणत नाही असं भगवंतांनी सांगितलं 4थ्या अध्यायात पार्थाला। भगवंतांना ते मूळ ज्ञान प्रकट करायचं आणि ते प्रकट करण्यासाठी त्यांनी निमित्त पार्थ नाही तर माऊली म्हणतात तसं की के उपदेश केवती झुंज प्रत्यक्ष प्रसंग काय त्या समरांगणात चालू काय समोर येत आणि भगवंत सांगतायत काय तर आत्मज्ञानाचा उपदेश पार्थ। या पार्थाला मोह तरी कसा उत्पन्न झाला कारण हा पार्थ जर मुळातच नरांचा अवतार होता नर ऋषींचा तर मोह तरी निर्माण कसा झाला पार्थासारख्या पुरुषाला। त्याला माऊलींनी फार सुंदर भूमिका त्याची मांडलेली आहे आणि ती जर आपण लक्षात घेतली तर हे संभ्रम मनात राहणार। माऊलींनी पहिल्या अध्यायातच असं सांगितलेलं आहे की त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ न्यावा म्हणून पार्थ भगवंतांना आज्ञा करतो की रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन स्थापन करा आणि मला बघू देत कोण कोण असा त्या पार्थाचा रथ भगवंतांनी पेलून 2 सैन्यांच्या मध्यभागी नेल्यावर तो पार्थ
बारकाईने बघू लागतो की कोण कोण जमलंय, निदान ते तरी बघा, कौरवांच्याही बाजूला आणि आपल्याही बाजूला. असं बघत असताना पार्थाला लक्षात येतं की या ठिकाणी जे लोक जमलेले आहेत त्यात माझेच आपतेष्ट आहे. जया उद्गार होते केले की आपणी जे रक्षिले हे असो वडील दाखवले आहे. असे सगळे लोक जमले आहेत ज्यांच्यावर काही निमित्ताने आम्ही उपकार केलेला आहे किंवा ज्यांचा काही निमित्ताने आमच्यावर उपकार झालेला आहे. असे काही वडील, काही सांगते, ऋणानुबंधी, हितसंबंधी असे सगळे जमलेले आहेत. ऐसे गोत्रची दोही तळी उदित झाले असे कळी हे अर्जुने दिये वेळी आवडले. दोन्ही दळांमध्ये दळ म्हणून जरी भेद असला तरी जमा झालेले सगळे आमचेच गोत्र, आमच्याच वंशातले, या नात्या निमित्ताने आमच्याच पाहुणे संबंधातले, हे त्या पार्थाच्या लक्षात येतं. आणि तिथे माऊलींनी अत्यंत खुबीदार बोली घातलेली. माऊली म्हणतात तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा. शक्तिपाताच्या शास्त्रामध्ये नाना प्रकारचे शक्तिपात सांगितलेले आहेत. वेदकालामध्ये या शक्तिपाताचा दोन प्रकारे प्रयोग होत असतो. वेदविद्या असंख्य अगणित आहे. या वेदविद्येचा जो भौतिक भाग किंवा ऐहिक भाग आहे, ज्या भागाने पुण्याची प्राप्ती होईल, देवतांचा संतोष प्राप्त होईल, विशिष्ट सिद्धी प्राप्त होतील, या सगळ्या भागाला अपराविद्या म्हणतात. आणि वेदातली जी विद्या ज्या योगाने आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल त्याला म्हणतात पराविद्या. असे दोन भाग केले आणि या दोन भागांप्रमाणे दोन प्रकारचे शक्तिपात वेदकालात होते. एकाला अपराविद्येचा शक्तिपात म्हणतात आणि एकाला पराविद्या. आता या अपराविद्येच्या शक्तिपातामध्ये जे पुढे भाग येतात त्या भागामध्ये एक मोहाचा शक्तिपात. हा मोहाचा शक्तिपात जर एखाद्यावर केला गेला तर त्याच्या ठिकाणी उलटी प्रक्रिया सुरू होते. तो ज्ञानी जरी असला तरी त्या ज्ञानाची, आत्मज्ञानाची देखील त्याला विस्मृती होते आणि तो मोहात पडल्यासारखा बोलायला. भगवंत हेच एकमेव असे आहेत की जे सर्व प्रकारचे शक्तिपात करू शकतात. आणि असे किती शक्तिपात आहेत तर शास्त्रांनी सांगितलं 128 प्रकारचे शक्तिपात. ते सगळे एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. हे सगळेच्या सगळे शक्तिपात करू शकणारे केवळ भगवंत आहे. भगवंतांना एक समोर मोठं कार्य आहे, ते म्हणजे जो विस्मृत झालेला भाग आहे, आत्मानुभूतीचा जो भाग आहे तो प्रकट करायचा. तो प्रकट करण्यासाठी त्यांच्या समोर उत्तम अधिकारी म्हणून पाहत आहे अर्जुन. अर्जुनाच्या निमित्ताने प्रकट करायचा आणि लोकांसाठी उपलब्ध करून द्यायचा तो भाग. म्हणून त्यासाठी गीता सांगण्याचं कार्य त्यांनी केलं. पण हा पार्थ मुळात ज्ञान. या पार्थाला जोपर्यंत मोह उत्पन्न होणार नाही आणि हा पार्थ जोपर्यंत मोहग्रस्त होऊन भगवंतांना विचारणार नाही तोपर्यंत ते तरी कसं सांगणार. कारण अशी उत्तम पुरुषांची, सज्जनांची पद्धत असते की कुणी एखाद्याने जर विचारलं तर त्याला पटकन ज्ञान सगळं सगळं सांगितलं. माऊलींनी सांगितलंय कसं करावं. म्हणाले की घटीत उदक घाल. एखादा नवीन आपण माठ आणला, मडका आणला तरी सुद्धा एकदम पाणी भरून ठेवत नाही. थोडं पाणी त्यात भरून ठेवतो, रात्रभर पाहतो हे गळतंय का. गळत असेल तर त्या कुंभाराला जाऊन परत करतो आणि जर गळत नसेल तर मग दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून तो माठ आपण भरून ठेवतो, वापरात. तसं करावं. जो शिष्य म्हणून शरणागत होऊन आला त्याला थोडं सांगून बघा. त्याच्या ठिकाणी जर ते टिकलं तर पुढचा सांगण्याचा विचार करा आणि जर त्याच्या ठिकाणी टिकू शकलं नाही तर त्या शिष्याचा स्वीकार करू असं शास्त्र. त्यानुसार भगवंतांना करायचं. पण पार्थ तर उत्तम अधिकारी आहे, त्याच्याबद्दल असा प्रश्न येतच नाही. त्या पार्थाच्या ठिकाणी शंका असण्याचं देखील कारण नाही आत्मस्वरूपाबद्दल. असा तो पार्थ होता. त्यावर भगवंतांनी उपाय काढलेला आहे. माऊलींनी पुढे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे.
त्या पार्थाला भगवंताची शक्ती पाहते. जेव्हा हा पार्थ दोन्ही सैन्यांचं अवलोकन करायला लागला तेव्हा त्यांनी शक्तिपात केला आणि त्याला मोहाचा शक्तिपात म्हणतात. तो शक्तिपात झाल्याबरोबर लक्षण पार्थाच्या ठिकाणी असं दिसायला लागलं, तेथ मनी गजबज राहिली आणि आपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं. पार्थ हा क्षत्रिय होता. या क्षत्रियाचा स्वधर्म लढणं आणि मारणं हा आहे. कृपा करणं, करुणा येणं अंतःकरणामध्ये हा क्षत्रियाचा स्वभाव नाही. तो स्वभाव ब्राह्मणाला सांगितले शास्त्राने. पार्थाने नेमकं काय केलं? त्या मोहाच्या शक्तिपातामुळे करुणेला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. एका क्षणात त्या शक्तिपातामुळे पार्थाच्या हृदयात अपार करुणा दाखवली. हे माझे, याच्यासाठी मी काय काय नाही केलं, यांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं, यांना मी मारून काय करावं, असा अतिस्नेह त्या पार्थाच्या मनात उद्भवला. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं. ते धृतराष्ट्राचं वर्णन करताना त्याला म्हणतात, तो पुत्रस्नेह मोहितो धृतराष्ट्राचे पुसत. त्या धृतराष्ट्राला तर केवळ आपल्या पुत्रांचा मोह होता आणि या पार्थाचं वर्णन त्यांनी केलं, तो अतिस्नेह मोहित. जे नुसतं पुत्रस्नेह नाही, अतिस्नेह. जेवढे जेवढे समोर दिसतात त्या सगळ्यांचं प्रेम त्याला उफाळलं पार्था. आणि त्या करुणेला हृदयात स्थान दिल्याबरोबर माऊली म्हणतात आणि मनी गजबजला. त्याच्या मनात जरा गडबड झाली अंतःकरणामध्ये आणि तेने अपमाने निघाली वीर. त्या पार्थाच्या अंतःकरणामध्ये त्या पार्थाची भार्या म्हणून सुप्रतिष्ठित असलेली त्याची वीरवृत्ती ही अपमान पाहून निघाली. तो क्षत्रिय आहे, त्याची भार्या आहे वीरवृत्ती आणि त्याने अंतःकरणात स्थान दिलं करुणेला, जी परभार्या आहे, दुसऱ्याची पत्नी. त्या ब्राह्मण पत्नीला करुणेला त्यांनी हृदयात स्थान दिलं म्हणून ही वीरवृत्ती निघाली. माऊली म्हणतात हे बरोबरच आहे. जिया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य आती, ती आणि तिथे न सहाती सुटेली. ते म्हणाले नियमच आहे. असे नियमच आहे की ज्या स्त्रिया उत्तम कुळात निर्माण झालेल्या असतात, सुकुलीन असतात, ज्या गुणलावण्याने संपन्न असतात आणि पती हाच परमेश्वर मानत असतात, त्यांचा पती जर असा वागला, त्यांनी घरात जर दुसरी स्त्री आणली तर त्या तिच्याशी भांडण्याच्या भानगडीत पडणार नाही, स्वतः घराचा त्याग करून घेत असतात. या आणि की ते न सहाती सुतेज, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पातिव्रत्यात एवढा तेज असतं, एवढा अभिमान असतो की त्या अभिमानापोटी इतरांना सहन करत नाहीत, निघून जातात. तशी त्या पार्थाच्या ठिकाणची वीरवृत्ती निघून गेली आणि त्याच्या हृदयामध्ये करुणा आली. तेने अपमाने निघाली वीर. आणि मग तो पार्थ जे बोलायला लागला त्याच्यावर माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिले. माऊली म्हणतात की कामुक निजवनिता विसरे नवीये आवडीचे निघे. एखादा कामुक सुंदर स्त्री पाहिल्यानंतर स्वतःची स्त्री विसरतो आणि तिच्या मागे गोड गोड बोलत लागतो, तसं या पार्थाचं झालं. किंवा म्हणाले तपोबळे वृत्ती पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आणावे. एखादा तपाला बसला आणि त्या तपाच्या बळाने त्याला काही सिद्धी प्राप्त झाली, त्या सिद्धीने याची बुद्धी भ्रमित होते आणि त्या सिद्धीच्याच मागे लागते. ज्या कारणासाठी बसला होता ते विसरून जातो, भगवत प्राप्ती विसरून जातो आणि सिद्धीच्या मागे लागतो. विरक्तता सिद्धी नाटवे त्याला आठवत नाही. तैसे अर्जुना तेच जाहले, असं ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिलेले काढून, अशी त्या अर्जुनाची स्थिती झाली. मग एखाद्या मंत्रज्ञानी काहीतरी चुकीचा मंत्र म्हणावा आणि चुकीचा मंत्र म्हटल्याबरोबर त्याला एखाद्या पिशाच्याने झपाटाला, तसं या पार्थाचं झालं आणि हा पार्थ बरडायला लागला. म्हणून असता धीर गेला, हृदयात राव आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोडला. त्याच्या सर्व अंगावर घाम आला, शरीर गप्प पावायला लागलं, गात्र शिथिल झाली, हातातलं धनुष्य गळून पडलं, अशी त्या पार्थाची स्थिती झाली.
इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शक्तिपाताची प्राथमिक लक्षणे ही कुठल्याही प्रकारच्या शक्तिपातामध्ये सारखी नसतात. आपली अशी एक समजूत आहे की शक्तिपात झाला म्हणजे ताबडतोब जीवाला भगवती परमात्म्याकडे घेऊन जाते. तसं नाही. तो उत्तम अधिकारी असेल तर त्याच्या बाबतीत हे शक्य आहे. पण साधारणपणे शक्तिपात हा उत्तम सद्गुरूंकडून जर झाला तर जी लक्षणं दिसतात ती शिष्याच्या अधिकारानुसार क्रमक्रमाने आधी प्राणसंक्रमणाची, त्यानंतर शक्ती जागरणाची आणि त्यानंतर शक्तिपाताची दिसतात. प्राणसंक्रमण, शक्ती जागरण आणि शक्तिपात यातला जर भेद समजून घेतला नाही तर आपला कायम घोटाळा होईल. शरीरामधली आपली प्राणशक्ती जी कुंडलिनी शक्ती चालवते त्या कुंडलिनी शक्तीने प्राणशक्तीला ओढणं किंवा नुसतीच प्राणशक्ती प्रकुपित होणं आणि हे प्राण वेगवेगळ्या नाड्यातून संचार करायला लागणं याला प्राणसंक्रमण म्हणतात. या प्राणसंक्रमणामध्ये जी लक्षणं दिसतात ती पार्थाच्या ठिकाणी दिसतात. शरीर गप्प पावतं, अश्रू यायला लागतात, डोल यायला लागतो शरीराला, गात्र शिथिल होतात. ही सगळी प्राणसंक्रमणाची लक्षणं. त्यानंतर पुढे शक्ती जागरणाची लक्षणं दिसतात. शक्ती जागृत झाली, आपला वेढा सोडून उठली आणि सुषुम्नेमध्ये प्रवेश करायला लागली की लक्षणं भिन्न दिसतात. आणि शक्तिपाताची लक्षणं त्याही पलीकडे. शास्त्रांनी शक्तिपाताची लक्षणं फार सुंदर सांगितलेली आहेत. ते म्हणतात, जसं वायवीय संहितेमध्ये सांगितलेलं आहे शिवपुराणात, की प्रबोध आनंदकारिणी अशी ती शक्तिपाताची क्रिया असते. आतमध्ये ज्ञानाचा प्रबोध होऊन केवळ आनंद स्वरूप ज्या वेळेला प्रकट होईल त्याच्या ठिकाणी त्यावेळेला खरा शक्तिपात झालेला आहे असं समजा. तोपर्यंत प्राण संक्रमण आणि शक्ती जागरण असते. कुठल्याही प्रकारचा शक्तिपात झाला तरी ह्या प्राण संक्रमणाच्या क्रिया सुरुवातीला होतातच. या पार्थाला भगवंतांनी केलेला मोहाचा शक्तिपात तरी देखील त्याच्या ठिकाणी ह्या प्राण संक्रमणाच्या क्रिया आधी दिसतात. ह्या क्रिया आणि शक्तिपात हा मोह घालवण्यासाठी जरी केलेला असला तरी दिसणाऱ्या क्रिया ह्या सारख्या. अंगावर लक्षणं तीच दिसतात, शारीरिक लक्षणं तीच दिसतात, प्राणांची लक्षणं तीच दिसतात. हे एक मोठं त्याचं वैशिष्ट्य. आणि मग हा पार्थ त्या भ्रमामध्ये भ्रमित होऊन बोलायला लागला आणि मग तो भगवंतांना म्हणायला लागला की हे युद्ध माझ्याच्याने होणार नाही, मी हे कशासाठी यांना मारावं. आणि भगवंतांना त्यावेळेला आतून समाधान झालं की चला, मी ज्यासाठी याला मोहाचा शक्तिपात केला ते कार्य झालं. मला जे अपेक्षित आहे तेच हा विचारायला लागला. शिष्य जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत गुरुनी आगाऊपणे त्याला सांगू नये असं शास्त्र. पार्थ जोपर्यंत विचारत नव्हता तोपर्यंत भगवंतांना सांगण्याचं कारण नव्हतं. तर तो विचारायला लागला. तो काय विचारेल हे देखील भगवंतांच्या संकल्पात अनुस्थित होतं, हे लक्षात. त्यांनी काय विचारावं हे देखील भगवंतांनी ठरवलेलं आणि त्यांनी जसं ठरवलंय तसं त्याच्या मुखातून ते केवळ बोलवून घेत आहेत. त्यांना जे बोलवून घ्यायचंय ते त्यांना हवं असलेलंच आहे. त्यांना जे गीताशास्त्र प्रकट करायचं आहे त्याच्या अनुषंगानेच ते बोलवून घेत आहेत. याला मामा एक फार सुंदर कथा सांगायची. ते म्हणायचे, एक साधू होता आणि तो फिरत फिरत एका गावात, त्या गावात भिक्षेच्या वेळेला आला असताना त्याला कुणीही भिक्षा घातली. मारण्याची वेळ होती, कुणीही भिक्षा घातली. तर तो जरा अनेक गावात फिरला असल्यामुळे हुशार होता. त्यांनी पाहिलं की हे लोक या गावातले जरा वेगळेच आणि विचित्र दिसत आहेत. 12 वाजताच्या दरम्यान संन्यासी आला तर आदित्य धर्म मनुष्यांनी निदान काहीतरी भिक्षा घालायला पाहिजे. हे कोणी भिक्षा घालतच नाही, उलट मला घालवते त्यांनी. मग त्याने एक युक्ती केली. एका 3-4 गल्ल्या ज्या ठिकाणी येऊन मिळतात अशा ठिकाणी तो जाऊन बसला. आजूबाजूला पोरं खेळत होती, त्या पोरांना त्यांनी बोलवलं आणि त्यांना म्हणाला, त्या पोरांना सांगायला लागला, अरे म्हणाले, मला जरा थोडं पाणी मिळू शकेल का, मला 2-3 दगड आणून देऊ शकाल का. का म्हणाले,
नाही म्हणाले, अरे मी साधू आहे, सगळ्या घरादाराचा त्याग करून मी निघालेलो आहे, मला आता भिक्षा तर काही मिळत नाही, पण माझ्याजवळ माझ्या गुरूंनी दिलेला एक जादूचा दगड आहे, त्या दगडाची मला खिचडी करायची, पण तो दगड जर भांड्यामध्ये पाणी घालून उकळत ठेवला तरच त्याची खिचडी होते. आता ती पोरं, त्यांना भयंकर आकर्षण वाटतं की हा काय करतो बघायला नाही. ती लागली धावत आपापल्या घरी गेली, त्या पोरांच्या मागे त्यांच्या आया पण. मग हा साधू एका बाईला म्हणाला, बाई जरा भांड द्या का पातेलं, त्यात ती खिचडी करायची. मग तिने मोठा एक भांडा आणून दिला, कोणी दगड कोणी काटके असं सगळं करून त्याने ती चूल पेटवली, त्याच्यावर भांडं ठेवलं, पाणी घातलं आणि त्यात आपल्या झोळीतला एक दगड काढून सोडला. आपण या दगडाची खिचडी साधू करतो आहे असं ऐकल्यावर अनेक शेजारी बाजारी बायकांची जमा झाल्या आणि मोठ्या कुतूहलाने बघतात की काय करतोय करू, कारण असं कधी ऐकलं नाही आजपर्यंत. यांनी थोडं त्या पाण्याला उकळी यायला लागल्यावर एका बाईला सांगितलं, म्हणाला खिचडीमध्ये जरा तिखट मसाला घातला ना, कोथिंबीर वगैरे, तर फार चांगलं होईल, तर जर मला तुम्ही आणून दिली तर यात घालतो. त्या बाईने लागली जवळ आणली, का नाही म्हणाले आताच. दुसऱ्या एका बाईला तो म्हणाला की या दगडाची खिचडी जी होती ना म्हणाला, ती जरा थोडी पातळ होती, म्हणून यात जर काही डाळ तांदूळ घातले वरून तर चांगली घट्ट होईल म्हणाला. ती बाई लागली डाळ तांदूळ आणायला गेली, एकीला तूप आणायला पाठवलं, एकीला आणखी काही, एकीला आणखी काही, सगळं त्यांनी त्यात घातलं, उकळत आणि त्याची खिचडी होणार. शेवटी खिचडी झाली त्याची. हा शांतपणे जेवला, आपला दगड धुवून थोडीत घातला, परत चालायला लागला. मामा म्हणायचे, भगवंतांनी अशी दगडाची खिचडी केली आहे पार्थाच्या. त्यांनी काय केलं, फक्त मोहाचा शक्तिपात केला, तो दगड भांड्यात घातला आणि बाकी सगळी सामग्री पार्थाकडूनच जमा केली आणि गीतारूप खिचडी तयार. फक्त एवढंच केलं त्यांनी की या खिचडीचा प्रसाद जसा पार्थाला घेऊन दिला तसा तो सगळ्या जगासाठी देखील उपलब्ध करून दिला. पार्थाच्या निमित्ताने ही गीता प्रकट केली, पार्थाच्या निमित्ताने शास्त्र प्रकट केलं माऊलींनी. आणि मग भगवंत त्याला सांगायला लागले पार्थाला की तुझ्या मनामध्ये हा जो मोह उत्पन्न झालेला आहे याला कारण तूच आहेस. हा मोह उपयोगाचा नाही, हा नातीला छंद आहे. हा जर तू विचार सांडला तरच तू आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकशील. पण असं आहे की एखाद्याला एखादी गोष्ट समजून सांगायची असेल तर त्या गोष्टीचे फायदे आधी सांगावे. एक अमेरिकन पद्धत आहे मार्केटिंगची, त्याला अमेरिकन मार्केटिंग मेथड म्हणतात, की आधी गरज निर्माण करा. एखाद्याला जर फेस पावडर विकायची असेल किंवा क्लिन्सिंग मिल्क वगैरे चेहरा स्वच्छ करायचं ते विकायचं असेल तर अमेरिकेतला जो मार्केटिंगचा मनुष्य असेल तो पहिल्यांदा जाईल एखाद्या घरी बेल वाजवेल. तो माणूस समोर आला की पहिल्यांदा त्याच्या तोंडाला तो काढायला लागेल आणि मग त्याला सांगेल की सर हे जर घालवायचं असेल तर आपलं हे क्लिन्सिंग मिल्क घ्या, याने व्यवस्थित स्वच्छ निघतं. तसं जर एखादी गोष्ट पटवून सांगायची असेल तर त्याला आधी त्याचे फायदे सांगायला लागतात. भगवंतांनी तीच पद्धत अंगीकारली आहे पार्थाच्या बाबतीत. त्यांनी त्याला आधी काय सांगितलं असेल तर प्राप्तांची लक्षणं सांगितली. ती प्राप्तांची लक्षणं 5व्या अध्यायापर्यंत ते सांगत गेले. ज्यांना या शरीरामध्ये ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली, वरून दिसतात शरीरामध्ये पण प्रत्यक्ष परब्रह्म झालेले आहेत, अशा लोकांची लक्षणं ते भगवंत सांगायला लागले आणि पार्थाच्या मनात अत्यंत आश्चर्य त्यांनी निर्माण झालं. हा पार्थ विचार करायला लागला की असं कसं शक्य, वरून एखादा देहात असल्यासारखा दिसतोय आणि तो परब्रह्माचे पाय चुके, तो परब्रह्माच्या योग्यतेला आलेला आहे, असं कसं शक्य. आणि म्हणून पार्थाच्या मनामध्ये प्रश्न येतो की हे असं कसं होईल, तो शरीरेची ब्रह्म होय असं कसं होईल. आणि भगवंत त्याचा अभिप्राय ओळखतात आणि ते म्हणतात भगवंत 5व्या अध्यायाच्या शेवटी की जर तुझ्या मनामध्ये पार्थ असा प्रश्न आला असेल की हा शरीरातच ब्रह्मस्वरूप कसा होतो, तर आम्ही ते तुला संक्षेपात सांगतो ते आणि त्याला संक्षेपाने सांगतो. परत त्याच्या मागे सूत्र हेच
की संक्षेपाने सांगितलेलं जर याच्या ठिकाणी रुजलं, याला पचलं, तर पुढचं विस्ताराने सांगावं. पार्थाला ते रुजलंय, त्याला त्याची आवड लागलेली आहे, हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा मग त्यांनी 6व्या अध्यायाचा प्रस्ताव मांडला. हा 6वा अध्याय सबंध गीताशास्त्राचं मूळ. कारण माऊलींनीच प्रत्यक्ष सांगितलं की जेथोनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावते, जिथून गीतारूपी वल्ली वल्लरी वेली ती प्ररोह पावते, वाढते, असा हा 6वा अध्याय. यालाच अभ्यास योग म्हटलेला आहे. याचं कारण असं आहे की या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी किंवा भगवंतांनी जो भाग सांगितलेला आहे हा प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग आहे. तो जर अंगवळणी पडला, तो जर अनुभूतीला आला तर सबंध गीताशास्त्र आकलन. माऊलींनी एक सुरेख दृष्टांत दिलेला आहे की गुळ सिंचने जैसे शाखा पल्लव संतोष. एखाद्या झाडाला जर पाणी घालायचं असेल, त्या झाडाला टवटवीत करायचं असेल तर त्याला मुळालाच पाणी घातलं पाहिजे. त्यांनी जर झारी घेतली आणि सबंध झाडावर फिरवली, मुळाला घातलंच नाही तर त्याचा उपयोग नाही. काही दिवसांनी ते झाड सुकल्याशिवाय राहणार नाही. पण मुळाला जर पाणी घातलं तर मात्र आपोआप ते शाखांना, पानांना जाईल आणि झाड टवटवीत राहील. तसं ते म्हणतात की या 6व्या अध्यायाप्रमाणे जर अनुभूती घेतली तर आपोआपच सगळा परमार्थ अंगीकृत होईल. तो आपल्या अंगी पडेल, आपल्या पचनी पडेल. पण जर अभ्यासयोगच कळला नाही तर केवळ शब्दज्ञान आपल्या पदरी शिल्लक राहील आणि त्या शब्दज्ञानाला मांडुकी वटवट तैसे ते असं म्हटलेलं आहे की पावसाळ्यामध्ये बेडूक नालीच्या काठावर बसतात आणि डरावडराव करतात. पावसाळा संपला की त्यांचं ते डरावडराव करणं थांबतं. तसं शब्दज्ञानाचं आहे. आणि स्पष्ट सांगतात की शब्दज्ञानी केला नाश साधनेही बुडवली. असं त्या शब्दज्ञानाने साधनेही बुडू शकतं म्हणून अनुभूती सांगितली. आणि तेच या ओळीमध्ये स्पष्ट सांगतात की तया स्वार्थन करण्याचा सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही. भगवंतांचं असं म्हणणं आहे की वरून एखाद्याने कितीही सांगितलं मला परब्रह्माची प्राप्ती झाली आहे तर त्याला खरीच प्राप्ती झाली आहे हे कशावर समजावं. एखादा अगदी राजरोसपणे सांगत असेल की मी ब्रह्मस्वरूप झालो. आणि आजकाल या कलियुगामध्ये जसा धर्म बदलला तसा अध्यात्माच्या पद्धतीही बदलत चालल्या. कलियुगामध्ये इन्स्टंट अध्यात्म सगळ्यांना पाहिजे. आज त्यांनी गुरुच्या पायावर डोकं ठेवलं की उद्या तो स्वतः गुरुच पाहायला पाहिजे त्याला. आणि मग त्यांना इन्स्टंट अध्यात्म द्यायला तसे गुरु पण तयार झालेले आहेत. आणि ते गुरुही आजकाल उघडपणे सांगतात की बाळांनो तुमच्यामध्ये मी जास्त बोलतो परब्रह्म नांदतोय. शास्त्रांचा या गोष्टीला फार विरोध आहे. श्रुतींचं असं स्पष्ट म्हणणं आहे की जो म्हणतो मला परमात्मा स्वरूपाचा लाभ झाला त्याला तो झालेला नाही म्हणून निश्चित सांगतात. अगदी निश्चित सांगतात. एक अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये कशी आख्यायिका आली. त्यांच्याकडे अक्कलकोटला कीर्तनासाठी एक कीर्तनकार बुवा आहे. सर्व शास्त्रांचा उत्तम अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्यांना त्या शब्दज्ञानाने वाटायला लागलं होतं की आपण झालो ब्रह्मस्वरूप. कारण शास्त्रांचा सखोल अभ्यास केल्यावर शेवटी निष्कर्षाला काय येतं ते श्लोकार्थामध्ये आचार्यांनी सांगितलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्मस्वरूपच आहे, दुसरं काय. शास्त्रांच्या अभ्यासाने आपल्या अंगवळणी काय पडत असेल तर एवढंच की जीव हा जीव नाही जसं तो समजतो तसा तो ब्रह्मस्वरूप आहे. मग अशा शब्दज्ञानाने तो स्वतःला समजून असतो की मी ब्रह्मस्वरूप झालो, मी परब्रह्म झालो. आणि मग त्याची फसगत सुरू होते. असे ते कीर्तनकार अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांकडे आले आणि ते कीर्तनाला उभे राहून रोज वेदांत सांगायचे, रोज ब्रह्मचर्चा त्या कीर्तनामधनं करायचे. पण आश्चर्य म्हणजे स्वामी महाराज एक दिवसही त्यांच्याकडे तोंड करून बसायचे, त्यांच्याकडे पाठ करायचे आणि आपल्या गोट्या खेळत बसायचे. ते लहान मुलांसारख्या गोट्यांचा खेळ स्वामी महाराज करायचे आपल्या दिल्लीमध्ये, गोट्या खेळत. यांना मोठा अपमान वाटायचा
की एवढा मी विद्वान, एवढा विद्वत्ता प्रचुर बोलतोय, एवढा सुंदर वेदांत सांगतोय, आणि हे पहा म्हणाले साधू म्हणवतात आणि दुसरीकडे तोंड करून बसले, यांची ऐकायची तयारी नाही. 2 दिवस असेच गेले आणि तिसऱ्या दिवशी कीर्तनाच्या आधी पहाटेच्या वेळेला हे बुवा झोपलेले असताना यांना एक स्वप्न. स्वप्नामध्ये त्यांनी असं पाहिलं की दुरून कुठून तरी एक विंचू आला. तो विंचू प्याला आणि त्या विंचूला पोरं झाली आणि त्याचा एक पोर यांच्या पायापाशी येऊन यांना चावलं आणि ते चावल्याबरोबर हे मोठ्याही ओरडत झोपेतून जागे. त्यांना मग लक्षात आलं की अरे स्वप्न पडलं. ते परत झोपी गेले. संध्याकाळी जेव्हा कीर्तनाच्या वेळेला आले तेव्हा स्वामी महाराजांना नेहमीप्रमाणे आधी नमस्कार करायला आले. त्यांनी नमस्कार केल्याबरोबर हे स्वामी महाराज एका कोपऱ्यात बघून बरडायला लागले की घोसळीचा वेदांत सांगतो आणि स्वप्नात विंचवाचं पोर चावलं म्हणून बोलत होतं. त्यांची अशी पद्धत होती की ते एक वाक्य 4-4 वेळा बोलायचे. ते 4-4 वेळा ते तसंच बोलायला लागले की घोसळीचा वेदांत सांगतो आणि स्वप्नात विंचवाचं पोर चावलं म्हणून बोलत होते. ते एकदम खडबडून जागे झाले आणि त्यांना साष्टांग प्रणिपात घातला की महाराज माझं चुकलं. शब्दज्ञानाची ही कथा आहे. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या शिष्या मामांच्या मातोश्री होत्या. त्या तर अशा सांगायच्या की जो म्हणतो मी ब्रह्म आहे, परब्रह्म झालोय, तो ब्रह्म असण्यापेक्षा त्याला भ्रम झालेला असण्याची शक्यता जास्त. आणि त्याची त्या परीक्षा सांगायच्या की जो म्हणतो मी परब्रह्म आहे, असं बोलतो ब्रह्म तुमच्यात नांदतोय, त्याला सोपी युक्ती आहे म्हणायची. त्याच्या मुळाला जळतं लाकूड लावतो, लागलीच कळेल हा ब्रह्म आहे का याला भ्रम झालेला आहे. असा एखादा जर सांगत असला तरी त्याला प्राप्ती झाली आहे की नाही सामान्यांना कसं समजावं. हे सामान्यांना समजणार असते. त्याला शास्त्रांचा आधार घ्यावा लागेल किंवा त्याला स्वतः साधू असावं लागेल. तो स्वतः साधू असला तर त्याला साधू कळेल, नाही तर समोरचा खरोखरच सिद्ध आहे का नाही हे त्याला कळेल. माऊली सांगतात त्याचं लक्षण असं आहे, सर्व शास्त्रांचं ते सारच सांगता या ओळीमध्ये. ते म्हणतात ज्याला खरोखर प्राप्ती झाली आहे त्याच्या ठिकाणी 2 लक्षणं प्रकर्षाने दिसायला पाहिजे. पहिलं लक्षण सांगतात तया स्वांतक करण्याची आणि दुसरं सांगतात सकळ कामपणा. या ओळीचा सरळ अर्थ असा आहे की ज्याच्या ठिकाणी सर्व कामनांचा उपशम झालेला दिसतो, ज्याच्या ठिकाणी कुठलीही वासना शिल्लक नाही आणि ज्याचं अंतःकरण ज्याच्या संपूर्णपणे ताब्यात आहे, अशाला परमात्म्याची प्राप्ती पूर्णपणे झालेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे आहेत म्हणजे ज्यांचं अंतःकरण ज्यांच्या ताब्यात नाही आणि ज्यांच्या कामनांचा उपशम देखील झालेला नाही, त्यांना त्या परब्रह्माची प्राप्ती झालेली नाही म्हणून निश्चितपणे समजावं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक सुंदर आणि मार्मिक कथा आहे. त्या जनकराजांच्या दरबारामध्ये एकदा या जनकांनी एक सुंदर पण लावला. तो असा केला त्यांनी प्रकार की 1000 गायींना त्या दरबारामध्ये आणलं. अतिशय चांगल्या धष्टपुष्ट गायी. त्यांच्या शिंगांना सोन्याची टोपणं बसवली. त्यांच्या सर्वांगावर सोने घालून त्यांना मढवलं, सोन्याच्या माळा वगैरे घालून. आणि सर्व ऋषी मुनींना, त्यांच्या दरबारातल्या विद्वानांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की ब्रह्मचर्चा करून ज्याला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली आहे असं सिद्ध होईल, त्यांनी दक्षिणा म्हणून ह्या गायी घेतात. आणि मग मोठे मोठे महात्मे तिथे जमले. तिथे याज्ञवल्क्य पण तिथे आपल्या शिष्यांसह आले. आता पंचायत अशी होती की एखाद्याने जर म्हणावं की मला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झालीये तर श्रुती मताच्या विरोधात केलं. श्रुतींचं म्हणणं आहे की असं जो म्हणतो त्याला प्राप्ती झाली, त्यामुळे आपोआप सिद्ध झालं की याला प्राप्ती झाली. आणि जर बोलू नये की मला प्राप्ती झाली आहे, ते बोलूच नये, तर मग ते काही मिळणार. अशी विचित्र पंचायत झाली आणि तिथे विषय सुरू होण्याला
त्याला तोड फुटायला काही वाट दिसेल. याज्ञवल्क्य सगळ्यांकडे शांतपणे बघत होते. ते एकदम उठले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की अरे बाळांनो, ह्या गायी घेऊन आश्रमाला जा आपल्या. आता त्यांनी असं म्हटल्याबरोबर बाकीचे जे ब्रह्मवेत्ते होते ते सगळे उठून उभे राहिले आणि ते म्हणायला लागले की महाराज, ज्या अर्थी तुम्ही ह्या गायी घराला चालवण्यासाठी सांगितल्या आहेत त्या अर्थी तुम्हाला ब्रह्मस्वरूपाची निश्चित प्राप्ती झाली. तर तुम्हाला जर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली असेल तर तसं सांगा. आणि यांनी अत्यंत मार्मिक उत्तर त्याच्यात दिलं याज्ञवल्क्यांनी. ते त्यावेळेला म्हणाले की जे ब्रह्मवेत्ते आहेत, ज्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, त्यांना आमचा प्रणाम. पण मला माझ्या आश्रमासाठी गायी हव्यात, तेवढ्या आम्ही घेऊन चाललो. त्यांचं हे धूर्तपणाचं उत्तर ऐकून गार्गी, मैत्रेयी आणि बाकीच्या सगळ्या पुढे झाले बाकीचे ब्रह्मवेत्ते. आणि मग त्यांनी प्रत्येकाने प्रश्न केलेले आहेत ब्रह्मविषयक. ब्रह्मजिज्ञासा सुरू झाली आणि त्यांनी एकेकाला यथार्थ उत्तर दिली. शेवटी गार्गींनी त्या वादाचा निर्णय केला की यांच्यासारखा ब्रह्मवेत्ता दुसरा नाही, हे ते गायी देण्याला योग्य. इथे महत्वाचा भाग असा आहे की जो ब्रह्मवेत्ता आहे हा दुसऱ्याला जाणता येईल आणि त्याला ते सांगता येईल मी ब्रह्मवेत्ता. ही केवढी मोठी पंचायत आहे. आणि या एकाच गोष्टीचा फायदा जगातले यच्चे व खोंदू संत साधून घेतात. आपल्याजवळ कुठलंही माप नाही, ते साधू आहेत की नाही हे ठरवायला साधत नाही. आणि हेच त्यांचं साधन. मग शास्त्राने त्याच्यासाठी मार्ग सांगितलेले आहे. त्या शास्त्रांचा तरी अभ्यास करायला पाहिजे. त्या सर्व शास्त्रांचं सार सांगताना म्हणतात तया स्वांतःकरण विचार सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरीला. माऊलींच्या सांगण्याची काही वैशिष्ट्य आहे. सर्व संतांनी परमार्थ सांगितलेला आहे, पण माऊलींचं सांगणं हे केवळ माऊलींचं सांगणं. सर्व संतांनी माऊलींच्या सांगण्यापुढे शरणागती पत्करली. तुकाराम महाराजांसारखे सांगण्यामधले दर्दी आणि मार्मिक सांगण्याबद्दल विख्यात असलेले महात्मे तेही सांगतात की तुका म्हणे नेणू युक्तीची खोली म्हणून ठेवली पाहिजे. माऊलींच्या सांगण्यामध्ये जो युक्तीचा बारकावा आहे, युक्तीची खोली आहे, त्यासाठी आम्ही पायी त्यांच्या डोळी ठेवतो. इतकी माऊलींची मोठी योग्यता आहे. त्यांच्या सांगण्याची 3 वैशिष्ट्य लक्षात येतात नेहमी. पहिलं वैशिष्ट्य, माऊलींना आपट पसारा लावून बोलण्याची सवय. ते अत्यंत मार्मिक आणि थोड्या शब्दामध्ये सूत्रबद्ध असं बोलतात. अत्यंत मार्मिक बोलतात. एकेका शब्दामध्ये माऊलींच्या अनेक अभिप्राय असतात. मामा त्याला सुंदर उदाहरण द्यायचे. कॅलिडोस्कोप जर कोणाला माहित असेल तर ते दुर्बिणीसारखं यंत्र, त्या सगळ्या बाजूंनी काचा आणि मध्ये बांगड्यांचे तुकडे घातलेले असतात. ते आपल्या डोळ्यासमोर जसं फिरवावं तसं दरवेळेला नवीन नवीन डिझाईन आतमध्ये दिसायला लागतं त्या कॅलिडोस्कोप. तसा माऊलींचा शब्द एक कॅलिडोस्कोप. तुम्ही ज्या दृष्टीने पाहाल, ज्या कोनातून पाहाल, त्या कोनातून त्याचे वेगवेगळे अर्थ दिसायला, वेगवेगळ्या अर्थाचे आविष्कार त्याच एका शब्दात होते. दुसरं वैशिष्ट्य माऊलींचं असं आहे की त्यांचा शब्द हा त्यांनी घडवलेला शब्द आहे. माऊलींचा शब्द हा माऊलींचा मानसपुत्र आहे. त्या शब्दाबद्दल मोठ्या अभिमानाने माऊलींनी सांगितलंय की हाच बोलाची ताटे झाली वरी कैवल्य असे वगैरे हे प्रतिपत्ती मी या केली निष्कामच. माऊली म्हणतात माझे शब्द हे नुसते शब्द नाही, ते शब्द कैवल्य रसाने परिपूर्ण आहे. या शब्दांनी कैवल्याचा अनुभव साक्षात येईल अशी या शब्दाची पात्रता आहे. हा शब्द आहे हा चिंतामणी सारखा आहे. भावतया भावती गुण दैवज्ञाचे किंवा चिंतामणीचे. हा चिंतामणी सारखा प्रखर अनुभव देणारा शब्द आहे. आणि खरोखरच अशी अनुभूती आहे की माऊलींच्या केवळ शब्दांनी कृपा. या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने माऊलींनी अशी रससवय मराठी भक्तांसाठी करून ठेवलेली आहे की विचारता सोय. मला नेहमी असं वाटतं
की मराठी भाषेमध्ये आपण जन्माला आलो यासारखं दुसरं पुण्य कुठलं नसावं, कारण या मराठीमध्ये माऊलींसारखे संत झाले आणि ज्ञानेश्वरी सारखं अभिजात वाटलं. केवळ या ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेण्यासाठी तरी एकदा मराठीत जन्माला आला. ही शब्दाची रससोय माऊलींनी अशी करून ठेवलेली आहे की कुणाच्याही मागे गुरु गुरु म्हणून भेट करण्याची गरजच नाही. माऊलींनी सरळ पद्धती सांगितली आहे. या ग्रंथाला जर गुरु म्हणून शरण गेलं ना, या ग्रंथाची जर सेवा केली तर हा ग्रंथच त्याला चैतन्य किंवा कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती देईल असं सामर्थ्य या ग्रंथात. या ग्रंथातून शक्ती पावते, या ग्रंथातून कृपा होते, अशी कितीतरी उदाहरण आहे. मामांनी देखील साक्षात अनुभव घेतलेला. मामांचा अनुभव जसा आहे तसे एक पुण्याला एक फार थोर भारतीय संप्रदायाचे अधिकारी होते, त्यांचं नाव गणपती गुरु, जोशी गुरु. यांची परिस्थिती अशी होती की जेमतेम हे 4 इयत्ता शिकले आणि घरामध्ये अज्ञानी अडाणी म्हणून हिणवत त्यांना होते. म्हणून चिडून घराबाहेर पडले की काहीतरी मी करून दाखवे आणि सरळ आले ते आळंदीला. मनामध्ये एक त्यांच्या गोडा भाव होता की ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानीयांचे राजे, त्यांच्या चरणी काय कमी, मी कुठं कोण विद्वान कोण गुरु म्हणून शोधत फिरू, त्यापेक्षा माऊलींना शरण जावं बरं. म्हणून माऊलींना शरण गेले आणि त्यांनी एक नियम ठेवला, अजान वृक्षाच्या बनाखाली बसायचं, रोज एका दिवसात एक ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. ज्ञानेश्वरीची ओळी संख्या 9000च्या दरम्यान आहे. याचं पारायण एका दिवसात जर कोणी केलं असेल किंवा 3 दिवसाचं 7 दिवसाचं तरी त्याला समजेल की एका दिवसात पारायण करणं काय. एका दिवसात एक पारायण अशी 108 पारायण त्यांनी केली लागोपाठ. अन्न काय, त्या अजान वृक्षाची पडलेली पानं आणि दूध एवढंच अन्न आणि पाणी यथेच्छ पाहिजे तेवढं घ्यायचं. अशी 108 पारायण त्यांनी केली आणि जेव्हा शेवटचं पारायण संपायला आलं, पसायदान सुरू झालं, तेव्हा त्यांनी पाहिलं की ज्ञानेश्वरी मधून प्रत्यक्ष माऊली प्रकट समोर. ते निघाले कुठून तर ज्ञानेश्वरी, आणि साक्षात ते समोर प्रकट होऊन त्यांनी विचारलं, बाळा तुला काय हवं. आणि त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगितलं की आपल्या कृपेशिवाय मला दुसरं काही. त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या क्षणापासून ज्ञानेश्वरी त्यांना एक मुखोद्गत तर झाली, पण ज्ञानेश्वरीचं जे सूक्ष्म मर्म आणि रहस्य ते त्यांना आतून प्रकट त्या गणपती. अतिशय सुंदर ज्ञानेश्वरी सांगितलं. मामांना जे आमच्या सद्गुरूंना आयुष्यात ज्ञानेश्वरी फार थोड्या लोकांनी सांगितलेलीच आवडलेली. ते स्वतः असे माऊलींचे कृपा पात्र होते आणि अत्यंत चिकित्सक होते. माऊलींच्याच कृपेने त्यांना अर्थ लागेल. आणि अनेक वेळेला आम्ही असं पाहिलेलं आहे की ते ज्ञानेश्वरीच्या चिंतनाशिवाय त्यांच्या मनात दुसरा विचार नसे कधी. ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये ते अखंड राहायचे आणि एखादी ओळी त्यांना आणली, त्यात कळेन असं झालं की ते माऊलींना शरण जाऊन त्या ओळीचं चिंतन करत बसायचे. आणि त्यांच्यावर माऊलींची एवढी कृपा होती की अशा वेळेला माऊली समोर प्रकट राहायचे त्यांच्या आणि त्यांना उराशी घेऊन पोटाशी घेऊन सांगायचे की हा असा अर्थ आहे. आणि असा अर्थ जेव्हा त्यांना कळायचा तेव्हा ते आनंदाने एवढे बेभान राहायचे की ते माऊली 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 म्हणत 12-12 फूट उंच उड्या मारायचे त्या आनंदात. आणि मामांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांच्या अंतःकरणात आनंद उचंबळून आला की त्यांच्या सर्व शरीरातून दिव्य सुगंध व्हायला लागला. तो सुगंध एवढा दिव्य असायचा की अशा वेळेला तो काही योजना काही मैल पसरायचा. अशा वेळेला त्यांनी नदीला स्पर्श जरी केला तर त्या नदीच्या सबंध पात्राला जोपर्यंत ते स्पर्श करून देत पाण्याला तोपर्यंत अत्तरासारखा गंध असा दिव्य सुगंध त्यांच्या शरीरातून व्हायचा. ते माऊलीमध्ये मामांचं स्थान त्यांच्या शेजारी राहत होतं. काही वेळेला माझ्या भाग्याने असा प्रसंग मी अनुभवलेला की मामांना असा अर्थ लागावा, ते त्या आनंदामध्ये बेहोश होऊन माऊली माऊली म्हणत ते नाचत माझ्याकडे यावे आणि मी दार उघडावं तर आधी सुगंध आणि मग मामा आत यावे. आणि त्यांनी मला जवळ घेऊन सांगावं, अरे पोरा काय माऊलींनी अर्थ सांगितला. आणि ते माझ्या सकट उंच 12-12 उड्या मारायचे त्या आनंदाच्या आयुष्यात मला करेल. असा अर्थ त्यांच्याकडनं मला
ऐकण्याचं भाग्य लाभलं. ही माऊलींची कृपा त्यांच्यावर अशी होती तशीच त्या गणपती गुरुजींवर होती. माऊलींनी आपले शब्द असे तयार करून ठेवले. म्हणून माऊली सांगतात की आहाच बोलाची बाणी सर्व कैवल्य असं परब्रह्म या शब्दांमध्येच भरून ठेवले. पण त्यातून घ्यायचं कसं याची युक्ती. आणि ही प्रतिपत्ती ही या शब्दांची उत्पत्ती सिद्धी मी कोणासाठी केली आहे ते त्यांनी सांगितलं. हे प्रतिपत्ती मी केली निष्काम. जे निष्काम आहे, निष्काम म्हणजे म्हणून त्याची व्याख्या त्यांनी केली. जी ही आत्मसुखाची आवडी केली स्वर्ग संसाराची पुरवणी ते वाचून येथीची थोडी मेहनती आहे. केवळ आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी भगवत स्वरूपाच्या प्राप्तीसाठी स्वर्ग संसाराची पुरवठी ज्यांनी केली अशांनाच ते निष्काम म्हणतात. आणि अशा निष्कामांसाठी मी ही प्रतिपत्ती केली आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगतात. त्यांनाच हे उपयोगाला येईल. एरवी म्हणाले की आगवी गोठी होईल मुकड्यावर. मुक्याने सांगावं बहिऱ्यांनी ऐकावं असंच. जे निष्काम आहे त्यांना हे सगळं आपलं वाटेल आणि ज्यांच्या मनामध्ये ऐहिक वासना आहे त्यांना हा आन गाव वाटेल. ते म्हणतात त्यांना हा दुसराच गाव वाटेल की काहीतरी वेगळीच चर्चा झाली असं वाटेल. त्यांच्यासाठी सांगतात निष्कामांसाठी की असा जो निष्काम आहे ज्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली आहे तया स्वांतःकरण जिता सकळ गाव. त्याच्या ठिकाणी दोन लक्षणं दिसतात. त्याचं अंतःकरण हे जिंकलं गेलेलं, त्यांनी जिंकलेलं असं ते म्हणत नाही. स्वांतःकरण जिथं स्वतःचं अंतःकरण जिंकले गेलेले आणि सगळ कामोपशांत त्यांच्या ठिकाणच्या सगळ्या वासनांचा उपशम झालेला आहे असं ते म्हणतात. जे त्यांनी केलेलं आहे असं म्हणत. मग हे स्वांतःकरण जिथं भाव कसं आणि सकळ कामोपशांत भाव कसं याच्याही संबंधी आपल्याला थोडा विचार करणं प्राप्त आहे. त्याशिवाय या ओळीचं आकलन होणार. तो विचार आपण उद्या सकाळच्या सत्रात विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ